प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी नुकतीच नागपूरला भेट देत परमपूज्य आचार्य श्री समयसागरजी महाराज यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। आचार्य श्रींच्या पदविहाराची माहिती मिळताच बाबा रामदेव यांनी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम बदलत थेट त्यांच्या सान्निध्यात उपस्थिती लावली। यावेळी अध्यात्म, संयम आणि राष्ट्रसेवेचा संदेश देतानाच आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणीही बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारकडे केली। आचार्य श्री समयसागरजी महाराज यांच्या पदविहाराची माहिती मिळताच प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी हैदराबादहून आपला पूर्वनियोजित कार्यक्रम बदलून नागपूर गाठला। आचार्य श्री आहारचर्येसाठी विराजमान असलेल्या स्थळी पोहोचून त्यांनी त्यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला। यावेळी आचार्य श्री समयसागरजी महाराज यांनी आपल्या मंगल संदेशात सांगितलं की मनुष्याचा सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याची ओळख करून घेणं होय। करुणा, अहिंसा आणि संयम ही जीवनाची खरी पायाभरणी असून त्यातूनच समाज कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो, असं ते म्हणाले। बाबा रामदेव यांनी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराजांविषयी आपल्या मनातील गाढ श्रद्धा व्यक्त करत त्यांच्या तपश्चर्या, त्याग आणि ज्ञान तसंच राष्ट्रसेवेचं कौतुक केलं। तसंच विद्यमान आचार्य श्री समयसागरजी महाराज यांच्यामध्येही त्यांना आपल्या गुरुदेवांचंच दिव्य तेज आणि आध्यात्मिक गुण दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारनं आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मागणी करत ते या सर्वोच्च नागरी सन्मानाचे खरे अधिकारी असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाच्या शेवटी श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट परवारपुरा नागपूरचे अध्यक्ष आनंद मौजीलाल जैन, मंत्री आशिष पंचमलाल जैन तसंच ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी बाबा रामदेव आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला। पूज्य श्रद्धेय हमारे वीतराग तपस्वी श्रोमणी श्री विद्यासागर जी महाराज जी के प्रति हमारी अनन्य श्रद्धा भक्ति रही है और उन्हीं की परंपरा के जीवंत प्रतिमान मात्र उत्तराधिकारी ही नहीं, जिन्होंने पूज्य महाराज जी के ज्ञान को, भक्ति को, तपस्या को, अहिंसा को, सत्य को अपने जीवन में आत्मसात किया है। ऐसे हमारे परम श्रद्धेय पूज्य प्रातः स्मरणीय समयसागर जी महाराज जी के दर्शन के लिए हम यहाँ पर आए थे। हमारा एक आध्यात्मिक अनुष्ठान चल रहा था, उसी अनुष्ठान की पूर्ति हेतु पूज्य महाराज श्री का आशीर्वाद लेने के लिए यहाँ पर हम आए हैं। कोई दूसरा प्रयोजन नहीं है, कोई कार्यक्रम नहीं था, केवल हरिद्वार से पूज्य महाराज श्री के दर्शन और आशीर्वाद के लिए हम